मला नेहमीच वाटतं जसं डॉक्टर के.बी. पाटील सरांचं वय वाढलं ना तसे कंटेनर वाढले पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. ज्या शेतकऱ्याकडे जर का पीक नव्हतं त्या मुरमाड जमिनीमध्ये जर का केळी पीक येत असेल, तंत्रज्ञान येत असेल आणि लाखोची कमाई तो करत असेल, हा शाश्वत विकास आहे. दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन. ते आपण केलं पाहिजे. ते सगळं करा, पण आज जाताना एक निर्णय घेतला पाहिजे. काय निर्णय घेतला पाहिजे? त्यांनी कुठल्याच प्रकारची केळी लागवड करत नव्हती, तुम्हाला केळी लागवड करता येईल का? मग तुम्हाला एक होप मिळालं की अरे त्या जमिनीत ते भोगवडला पण तो जर का निर्यात करू शकत असेल, कसबामध्ये पण मी चांगली केळी करू शकतो. 40मध्ये नंबर 1. नंबर 2, केळी घेतोय त्याची गुणवत्ताच माहिती नाही. गुणवत्तापूर्वक मला कशी करता येईल तो निर्णय घेऊन जा. मग घरच्या गेल्या बाईला सांगा की आज काय आहे मी असं करणार आहे. आईला सांगा, मुलांना सांगा. केल्यानंतर सगळं सांगतो आंबेडकर. मग बायको खुश आहे माझ्यावर. ती सांगत नाही, मग ती म्हणते नुसती जाता काहीच करत नाही. बोलण्याने क्रांती होते. ते बोलायला जण बोलायचे म्हणून ते अचिव्हमेंट व्हिज्युअलाइज करायचे. बोला ना. भगाव जिल्ह्यामध्ये शेत तिथं केळी आहे, केळी तिथं नळी आहे. सर्वांना मित्रांनो नमस्कार. आणि तुम्हाला आनंदाची बातमी, आता माझ्यानंतर कोणीच बोलणार नाही. हा शेवटचा आता समारोपी कार्यक्रम आहे आणि खरं तर आपल्या सर्वांचे आभार, कारण की आपण आल्यामुळेच ही कॉन्फरन्स चांगल्या पद्धतीने झाली. आणि मित्रांनो फार अतिशय विचारपूर्वक एक समन्वय साधून आणि याच्यातले सगळे विविध घटकांना आपण समाविष्ट करून हा खरं तर आजची परिषद होती. आणि त्याचं परिषदेचं गांभीर्य आपल्या लक्षात आलं असेल. आणि मी नेहमीच म्हणतो की परिषद फक्त शेतकरी आणि तंत्रज्ञानाची नव्हती, तर याच्यामध्ये जे आपले सकाळपासून जर का तुम्ही याचं नियोजन पाहिलं, त्याची कक्षा पाहिली आणि त्याचं इंटर रिलेशनशिप पाहिलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की नेमकं शासनाच्या धोरणामध्ये केळीच्या निर्यात निसतंच नाही, तर गुणवत्तापूर्वक जर का वाढवायची असेल तर त्याला मी जे नेहमी म्हणतो की पॉलिटिकल डिक्री, त्या अनुषंगाने आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे की आपल्या सेंट्रल राज्यमंत्री, की त्यांनी अतिशय ध्यास घेतलेला आहे. त्याचबरोबर त्या सकाळच्या सत्राला खरं तर अर्धा दिवस उपस्थित राहून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि एवढंच नव्हे तर आज कॅबिनेट असल्यामुळे माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ हे देखील उपस्थित राहणार होते. त्यांच्या समवेत आपले आदरणीय गिरीश महाजन सर, त्याचप्रमाणे इतर आमदार महोदय. तथापि काही कॅबिनेटच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीमुळे त्यांना उपस्थित राहता आलं नाही, पण अतिशय जिव्हाळ्याचा विषय त्यांच्याही हा लक्षात आलेला आहे. जसं मग शेत रस्ते असतील, इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आहे, आणि त्या अनुषंगाने ते नक्कीच त्या हालचाली चालू आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तर पहिल्यांदा मॅक्स किसानचे आपले आदरणीय रवींद्र आंबेकर साहेब, त्याचप्रमाणे मनोजजी, त्यांचं सर्व टीम आणि संतोष भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण दिल्या पाहिजे. आणि का तर हे कुठेतरी घडून आलं पाहिजे, एक प्लॅटफॉर्म. इट नीड्स अ प्लॅटफॉर्म. नाही तर ते विखुरल्या स्वरूपात सगळेच काम करतात. परंतु आणि आमदार मोदयांच्या प्रतिनिधीमध्ये अमोल जावळे साहेब, की ते अतिशय युवक नेतृत्व आहे आणि चांगलं धोरणात्मक आपल्याला आज त्यांचं देखील ऐकायला मिळालं. तर पहिल्या सत्रामध्ये हे आपले जे मान्यवर होते, खासदार मॅडम आणि त्याचप्रमाणे आपले उपस्थित असलेले आमदार, त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि त्याचबरोबर ज्यांची प्रेरणा आपल्याजवळ आहे, ज्यांचं संशोधनाची कास, म्हणजे श्रद्धेय भवरलाल जैन हे नेहमीच म्हणत होते की, आणि त्यांचे घोषवाक्य पण आहेत की शेतकऱ्यांच्या परी आपण काय करू शकतो, त्याला शाश्वत आनंद कसा देऊ शकतो. त्यांचे असं अनेक पैलू होते. त्यामध्ये डॉक्टर के.बी. पाटील साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने 92 साली हा विचार आला, 93 साली त्यांनी कसं इस्टॅब्लिश केलं आणि त्यांनी करून दाखवलं आणि त्याचं फळरूप आज आपल्याला मिळतंय. आणि मग त्या दृष्टीने माननीय श्री अशोक भाऊ हे तर खरं तर पहिल्यांदा येणार नव्हते, कारण अतिशय व्यस्त व्यक्ती आहे. परंतु एक केळी आणि त्यात केळी परिषद, आपल्या जळगाव जिल्ह्याचे सगळे मानांकन शेतकरी येत आहेत, सोलापूरहून येत आहेत, नंदुरबार धुळ्याहून येत आहेत. म्हणजे या सगळ्या अनुषंगाने आपल्याला नक्कीच त्या धोरणात्मक आणि पुढच्या दिशेला माझं काय योगदान देता येईल त्या पोटी खरं तर अशोक भाऊ सकाळपासून आले. आणि डॉक्टर साहेब त्यांना तर खरं जायचं होतं, परंतु का कोणास ठाऊक भाऊ पहिल्या सत्रापर्यंत थांबले. तर भाऊंचं विशेष टाळ्या वाजून आपण आभार मानले पाहिजे की, आणि जोरात वाजवा ना. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, आणि तुम्ही बघा म्हणजे सकाळचा जो थकवा आहे ना, माझे गुरु नेहमीच म्हणतात 52 प्रकारचे रोग बरे होतात उत्कृष्ट टाळ्या वाजवल्या. उत्कृष्ट एक लक्षात, कोणचे होतात ते विचारू नका,
कारण आपल्याला जळगाव जिल्ह्याला फार सवय आहे, ऍनालिसिस करतो, मग आपण पॅरालिसिस होतो, मग किरण डोके पुढे चालला जातो. एकदा जोरात वाजवा बरं, काय आता संपलं ना. मी तुम्हाला सांग, अहो मला सांगा, काही लोकांना टेन्शन होतं, डॉक्टर आता हा मनुष्य उठला, आता किती बोलेल. मी बोलणार नाही आता. आणि 6 वाजेच्या आत संपवलं ना. अहो तो डॉक्टर के.बी. पाटील, अहो 4 तास नॉनस्टॉप बोलणारा मनुष्य, आणि मी किती वेळा त्या माणसाला ऐकलं, एक लक्षात घ्या. पण आजचं उत्कृष्ट भाषण होतं, उत्कृष्ट. मी तुम्हाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांनी. आणि तुम्ही मला सांगा ना, म्हणजे नुसतं के.बी. पाटील साहेब यशोगाथा नाही सांगत, बाय नेम त्यांच्यामध्ये झालेला जो बदल आहे, जातीचं ट्रान्सफॉर्मेशन. हो मला सांगा, ज्या शेतकऱ्याकडे जर का पीक नव्हतं, पण त्या मुरमाड जमिनीमध्ये जर का केळी पीक येत असेल, तंत्रज्ञान येत असेल, आणि लाखोची कमाई तो करत असेल, हा शाश्वत विकास आहे. दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन. आणि ते आपण केलं पाहिजे, आणि ते करण्यासाठीच आपण खरं इथं आलेलो. पण कधी कधी आपल्याला निर्णय घ्यायला हे होत नाही, म्हणजे कन्फ्युजन असतात. जसं तुम्ही म्हटलं ना की अनेक लोक हे सांगतात, ते सांगतात, ते सांगतात, पण ते कन्फ्युजन दूर करण्यासाठीच ही कार्यशाळा आहे. तुम्ही सगळं करा, पण आज जाताना एक निर्णय घेतला पाहिजे. काय निर्णय घेतला पाहिजे? ज्यांनी कुठल्याच प्रकारची केळी लागवड करत नव्हते, ते मला केळी लागवड करता येईल का? आज तुम्हाला एक होप मिळाला की अरे या जमिनीत ते बोदवडला पण तो जर का निर्यात करू शकत असेल, तर कसगावमध्ये पण मी चांगली केळी करू शकतो, चाळीसगावमध्ये मी करतो. नंबर 1. नंबर 2, मी केळी घेतोय, पण याची गुणवत्ताच माहित नाही, तर ती गुणवत्तापूर्वक मला कशी करता येईल, तो निर्णय घ्या. निर्णय घेऊन जा. अहो घरच्या गेल्या गेल्या बाईला सांगा की मी आज काय ऐकलं आणि मी असं करणार आहे. बाईला सांगा, मुलांना सांगा. मी गेल्यानंतर सगळं सांगतो आंबेकर साहेब, म्हणून बायको खुश आहे माझ्यावर. तुम्ही सांगत नाही, मग ती म्हणते नुसते जाता, काहीच करत नाही. बोला, बोलण्याने क्रांती होते. श्रद्धे भवलाजन बोलायचे म्हणून ते अचिव्हमेंट झालं, ते व्हिज्युअलाइज करायचं. बोला ना. अरे किरण डोके करू शकतो, तर तुम्ही पण करू शकता. एक लाख तुमच्या मेंदूचं आणि त्याच्या मेंदूचं सारखंच वजन आहे. एक लक्षात, वजन इकडे जास्त कमी जास्त असते, पण क्रियाशीलता जी असते ती सेम आहे. एक पद्धत पण सेम आहे. तिकडे काय स्कर्टिंग बॅग वेगळी आहे का की डॉक्टर, आणि इकडे जळगावला वेगळी आहे का? अजिबात नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी सेम, फक्त थॉट प्रोसेस हा वेगळा असतो. मग ते आपल्याला त्या दृष्टीने तो निर्णय घेतला. त्याचप्रमाणे गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करता येईल? सर्वात अहो मी तर म्हणतो खरं कॉन्फरन्सची गरजच नव्हती ना आंबेकर साहेब. जळगाव जिल्ह्यामध्ये शेत तिथं केळी आहे, केळी तिथं नळी आहे, बरोबर आहे की नाही? मग तरी सुद्धा निर्याक्षम मध्ये 1% पण वाटा नाही. एक लक्षात द्या. मग आपल्याला हे सगळं कसं ओव्हरटेक करता येईल? मग जे उत्कृष्ट केळी करतायत, ते उत्कृष्ट निर्यातीचं धोरण आहे, ते आज पक्क करा, ते कन्वर्ट करा. कन्वर्ट करणं हो बलरामला नाही हो वेळ. एक लक्षात, हे पहिल्यांदा असं झालं की इतके शास्त्रज्ञ आणि त्याचबरोबर निर्यातदार दिवसभर बसले आपल्याबरोबर, ते अजूनही बसतील. पण मग आपल्याला ते केलं पाहिजे. जसं वागुदे म्हटलं ना तुम्ही, व्हॉट नेक्स्ट. तर मग निर्यातदारांच्या साठी लागलेले पॅरामीटर्स काय आहे, एक लक्षात आहे. तर ते पॅरामीटर तुम्हाला समजलं, आणि आज सगळं समजलं असं पण नाही, पण ते समजून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा करता येईल का? मी नेहमीच म्हणतो, वागुदे जसं विचारलं ना, आजच तुम्ही बुक केलं पाहिजे. जाताना 2 गोष्टी विसरूच नका. मॅक्स किसान आणि महाराष्ट्राचे जे जे इथं आहेत, आमचे आंबेकर साहेब असतील, यांना फक्त आभार माना, आणि के.बी. पाटील साहेबांना म्हणायची पुढची तारीख कधी देता, कल्याण होईल. मी तुम्हाला सांगतो, मी सहज खरं तर वय कधी विचारत नाही, पण मी के.बी.ला विचारलं 60. अरे मग त्यांच्या वयानुसार 60,000 तर कंटेनर करू आपण, त्यांच्या वयानुसार 1,000 तर केले पाहिजे. म्हणजे तो एक आदर असेल. ठरवा ना, आपण ठरवू शकतो, का नाही करू शकत आपण? किरणने ठरवलंच म्हणूनच, नाही त्यांना काय अडचण नव्हत्या का? त्यांना पण अहो शोधत गेले ना ते के.बी. पाटील साहेब. तरडीचे लोक, तरडीचे आहेत का? गेले वाटतं. तरडीचे आंबेकर साहेब सांगतो, के.बी. पाटील जर का त्या रोडने येणार असतील, रात्रीचे 12 वाजले तरी ते उभे राहायचे. रात्रीचे 12 वाजता सुद्धा उभे राहायचे. एक लाख काही कोणी कोणासाठी उभं राहत नाही, बरोबर की नाही? 100%. का? कारण ती म्हटलं ना, ते हंगर, भूक आपल्याला पण आहे. प्रश्न नक्कीच आहे, वारा, वादळ, अतिवृष्टी, गारपीट, पण कदाचित त्याला आम्हीच जबाबदार आहात. आमच्या इकोसिस्टीमचा आम्ही परिवार केला नाही. आले की जायची घाई, आले की जायची घाई, काही नाही ना. घरी बी जाऊन काहीच नाही, मला माहिती ना. एक लक्षात,
पण तो निर्णय घेतला पाहिजे. हे सक्सेसफुल काय ते लोक यांनी निर्णय घेतला. एकला तुम्ही निर्णय मला नेहमीच वाटतं जसं डॉक्टर के.बी. पाटील सरांचं वय वाढलं ना तसे कंटेनर वाढले पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. आपण केलं पाहिजे. टाळ्या नका बाजू. 5 मिनिटं बोलू दे अजून, नाही तर तो दुसरा संकेत असतो आटप हो. एकला मुळीच नाही. मी तुम्हाला येस वी कॅन डू इट. अरे मला सांगा एवढे पॉलिटिकली सपोर्ट आहे. अरे पहिल्यांदा असं झालं माझ्या तर मी इतक्या वर्षामध्ये डॉक्टर के.बी. पाटील साहेबांना विचारा, अहो ते संतोष भवन यांना नेहमी दुसऱ्याला प्रश्न विचारायची सवय, आज त्यांनी ऑर्गनाईज केला. म्हणजे पहिल्यांदा झालं की नाही डॉक्टर, एक लक्षात घ्या. नाहीतर यांना फक्त प्रश्न विचारायची सवय आहे संतोष भाऊला, काय होणार कसं होणार. पण त्यांनी का ओळखलं, रवींद्र आंबेकर सरांची फार पोहोच आहे. तुम्ही जे सगळे प्रश्न मांडले ना ते नक्कीच सॉल्व्ह करतील, कारण त्यांचं तेवढं कनेक्टिव्हिटी आहे. आणि हेच आपण केलं पाहिजे. फक्त प्रत्येकाचं काय म्हणणं आहे, आता भोसले सरांचं डॉक्टर भोसले सरांचं पण काय म्हणणं आहे, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे ते आपल्याला करायचं. आता त्याचबरोबर जे आता करंज समजा, मग करंजला आता असं करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर कसं इष्ट ते ठरवा ना तुम्ही. आज आणि करू शकता तुम्ही. का बरं पॅक हाऊस करू शकता, सांगितलं ना तडवी साहेबांनी मोठंच करायला पाहिजे असं नाही. मग छोटे छोटे काय करता येईल, पण त्याचा आराखडा तुम्ही आज केला पाहिजे. आज तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण की सकाळपासून तुम्ही वेळ दिला, एनर्जी दिली, तुमचा वेळ दिलेला आहे तो कशासाठी, कन्व्हर्जनसाठी दिलेला आहे. एक लक्षात, आम्हाला 1200-1000 लोक नकोच होते. आज तुम्हीच आम्हाला पाहिजे होते की तो हा निर्णय घेतील. मग प्रत्येक गावामध्ये आपल्याला करता येईल का, हे कन्व्हर्जन करता येईल का. शेतकऱ्याला पण आपण केळीच्या लागवडीपासून त्याला निर्यातक्षम पर्यंत नाही, आणि गुणवत्ता नको आहे का. त्याचबरोबर जी माझी वापसीची केळी, आमचा समाधान भाऊ आहे, DRP आहे, शासनाने त्यांना नॉमिनेट केलंय. आंबेकर साहेब या माणसाने उभे राहत समाधान 550 युनिट उभे केले सगळ्या विविध प्रकार, त्याच्यामध्ये केळी प्रक्रिया पण आहे. आणि मला सांगा सरासरी 5 लोक रोजगार दिले तर आज 2500 लोकांना रोजगार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थलांतर थांबलं. सोशल ट्रान्सफॉर्मेशन आहे. गावागावात जसं आता म्हटलं ना के.बी. पाटील सर, गावागावात पॅक हाऊस झाले पाहिजे, गावागावात प्रक्रिया उद्योग झाले पाहिजे, गावागावात प्रक्रिया उद्योग झाले पाहिजे. सोशल ट्रान्सफॉर्मेशन वाच. एक लक्षात. नाही तर काय झालंय, आंबेकर साहेब आमची जळगावची स्थिती सांगतो. आजीबाजूबांचं शहर आहे, सगळे डिग्री घेतली की पुण्यात 22,000 काम करतात, 25,000. आणि हे बिचारे फक्त रात्रीच्या लक्झरीला पोते टाकत राहतात, वांगे टाकत राहतात. मग हे कधी थांबेल. जर का तुम्ही कारखानदारी उभी केली, तुम्ही निर्यातक्षम काम केलं. आता मला सांगा किरण डोके, अहो ते गावात राहतात. कोणचं गाव आहे किरण भाऊ, कंद. आता फार मोठं गाव आहे का. आता इतका मोठा एक्सपोर्टर आहे, लाखो करोड इन्कम. यांचा मुलगा खरंच जाईल का हो बाहेर, जाईल का, जाईल का सांग ना, नाही जाणार. पण मग आपल्याला ते तयार करावं लागेल. ती जळगावमध्ये करायची गरज आहे. नाही तर जळगाव शहर असे कितीतरी गाव आहेत, जा तुम्ही लोटारला, आजी आजोबांचंच गाव राहिलं. मग कोणी करायची शेती. बरं के.बी. फक्त सांगू शकतील, डेमो देऊ शकतील, ते प्रत्येक केळीची लागवड नाही करू शकत. एक लक्षात. ती कोणाला करायची आहे, आपल्यालाच करायची. मग आपल्याला ते कसं करता येईल, यू हॅव टू इस्टॅब्लिश युअर मॉडेल्स. ते तुम्हाला मॉडेल करावं लागतं. एक लक्षात. ते तुम्ही मॉडेल करण्यासाठी एक अध्ययन आहे. नाही तर काही गरज नव्हती मॅक्स किसानला न्याला. एक लक्षात. मी तर रिकाम टेकडाच आहे, मी तर रिटायर्ड आहे, मला तर काहीच गरज नाही. एक लक्षात. पण हे का चाललंय, आमचं स्वप्न आहे. के.बी. पाटीलला आम्ही नेहमी किती ठिकाणी फिरलो आहे, पण शेवटी हे तुमच्याशिवाय होणार नाही. आणि तुमच्याशिवाय होणार नसेल आणि केळीचं आम्हाला जर का करायचं असेल, आज सकाळपासून ज्या ज्या सगळ्यांचं आपण केलं त्याच्यात करायला. वाघोचं तुम्ही बोलला लगेच आज बुक करा, बुक द नेक्स्ट मीटिंग, त्याच्यात यश असतं. एक लाख. सब सॉइलर विचारा तुम्ही, लगेच घ्या ना, महाडीपीटी मध्ये अप्लाय करा. नसेल तर आता करंज आणि जे जे ग्रुप्स आहेत मी त्यांना काय सांगाल, अवजार बँक करा. कस्टम हायरिंग सेंटर आहे, कस्टम हायरिंग सेंटरला आम्ही सबसिडी देतोच आहे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे, त्याच्यामध्ये 5 अवजार आहेत, सब सॉइलर घ्या. मग केळीचं म्हणजे के.बी. पाटील सांगतात ते काम होईल. मल्चिंग करायचंय, गादी वाफा करायचंय, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आपल्याला करावं लागेल, कारण मजूर नाही मिळणार. किती दिवस रडायचं आपण. पण मजुरांवरती मात करण्यासाठी आम्हाला कस्टम हायरिंग सेंटर्स हा कॉन्सेप्ट गावागावात आणता येईल. म्हणजे गाव तिथं पॅक हाऊस, गाव तिथं शेततळ, गाव तिथं गोडाऊन, गाव तिथं कस्टम हायरिंग सेंटर, गाव तिथे निर्यातक्षमचं ट्रेनिंग सेंटर. 60,000 कंटेनर सहज जातील. कसे जाणार नाही. एक लक्षात. दमछाक व्हायला पाहिजे त्या यांचे, या लोकांचे सगळ्यांचे, बलरामन त्यांचे. सर आता वेळ नाही. एक लक्षात. आणि होऊ शकतं. या जिल्ह्याने केलंय. 1 कंटेनर होता, आज 7,000 कंटेनर झाले. आम्हाला अवगत नाही. दुसरी बाब,
हे सगळं ठरवल्यानंतर बघून या कसं जामनेर. आता जा, आता आटवाडीला गेले तुम्ही, प्रेमानंदकडे गेले, काय असतं पॅक हाऊस, कशा पद्धतीने करतो, जाऊन या तरडीला जा. आज स्मार्ट शेतकरी कोण असेल, लगेच किरणची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे, सोलापूरला आम्ही कधी येऊ, कधी आम्हाला तुम्हाला बघायला मिळेल. अरे ते तर दूर आहे, केळी संशोधन केंद्राला जा. कमीत कमी आम्ही काय करत नाही हे तर बघा. ते तर विनाकारण म्हणता लोक, पांढरे हत्ती आहेत, पांढरे हत्ती बघायला या, पण बघा नाही जातात. एक लक्ष सॅड पॉइंट आहे. ते किती फिरले किरण ते विचारा, ट्रिचीला जाऊन आले, सगळे जाऊन आले. माझं एकच म्हणणं आहे की आज आपल्याला जो काही सपोर्ट मिळतोय, माझी एकच आपल्याला विनंती आहे की आता माझी मॅक्स किसानला पण आंबेडकर साहेब विनंती आहे, आपल्याला लगेच यांचा ग्रुप काढता येईल का? सोशल मीडियाचा वापर गुड नाईट गुड मॉर्निंग याच्यात नका घालू. एक लक्षात, ऑपरेशन सिंदूर असेल तर ऑपरेशन बनाना कसं आम्हाला करता येईल, त्याच्यासाठी आपला हा चांगल्या प्रकारचे आता रील्स येतील. नाही लिहिलं नव्हतं आमच्याकडनं, ऐकण्याची सवय असतं, आम्हाला तिकडे कसं जात आहे. तडवी साहेबांना जे जे काय सांगितलं, येस इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज निश्चितच आहे. जसं समाधान बोलले, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग मध्ये सर कमीत कमी 3 कोटीचे प्रोजेक्ट आहे कमीत कमी, पण आपण ते तर फार दूर आहे. पण ते कधीच आम्ही काय बघतोय, इंटिग्रेटेड संदीप इंटिग्रेटेड पॅक हाऊस राहील, त्याला जोडीला प्रत्येक गावामध्ये पॅक हाऊस असते, ते कनेक्टेड होतं ना. एफपीसी नंतर एफपीओ होतो, आणि एकट्याला जमत नसेल मग शेतकऱ्यांचा गट तयार करा, त्याचं फॉर्मेशन करा, त्यानंतर मग एफपीसी करा, त्यानंतर एफपीओ करा, मग सगळ्या योजनेचा सपोर्ट करा. मित्रांनो, जाता एकच सांगेल, टुडे इज द बेस्ट डे. आज इतका चांगला काळ आहे, कारण आम्हाला राजकीय सगळ्या यांची मदत आहे. जिल्ह्यामध्ये आता फार मोठा बदल होतोय, गावामध्ये बदल होतोय, त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी सक्षम आहे. प्रायव्हेट केळीचं असं मी पाहिलं की सर्वात जास्त प्रायव्हेट टेक्नॉलॉजीचं इंटरव्हेन्शन आहे. येणारा यायचा काळ आहे, शासन त्याला मदत करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते, आपण मागे राहून चालणार नाही. एक लाख मी तुम्हाला सांगतो, हा जर का सपोर्ट असेल सगळा, त्याचप्रमाणे निर्यातदार आहेत, किती काम ते करायला तयार आहेत. एक लाख त्याचप्रमाणे चौथी गोष्ट, जगात जे मातब्बर स्टेट्स होते, कंट्रीज होत्या, त्यांना आव्हाने निर्माण झालीत. क्लायमेट चेंजचं झालंय, पनामा डिसीजचं झालंय, आणि मग हे सगळे जर का त्यांची आव्हाने असतील, त्यांच्या असलेल्या विकनेसेस, त्यांचे थ्रेड्स, आमची स्ट्रेंथ होऊ शकते, आमची ती बळकट होऊ शकते, आमचं पॉवर होऊ शकते. पण ते लेट करू नका. एक लक्षात, जगाला पर्याय आहे. एक लक्षात, दूध सगळीकडे नाही पोहोचत, पण दुधाची पावडर आहे. एक लक्षात, तुम्हाला मी सकाळी, मला माहित नाही किती लोकांनी ऐकलं, मी वंदन, माझ्याकडे 2000 किलो पर महिन्याला केळीची पावडरची मागणी, केळीच्या सालांच्या पावडरची मागणी. एक लाख नाही देऊ शकत, विचारा त्या समाधानला. बनाना फी घेतोय आता, म्हणजे अशी युनिट तयार झालीत सर आता. एक लाख तुम्ही पाहिलं ना, कुल्फी. एक लाख जाऊन खा, तुम्ही पैसे मागितले तरी द्या, पण खा ती. एक लाख. आणि मग बनाना कुल्फी, मावा भरपूर खाल्ला, पण मावाला पण 100 प्रश्न आहेत आता, खवा. एक पण ती हे प्युअर आहे. मग आपल्याला आपले प्रॉडक्ट बनाना फिग होईल, बनानाची पावडर आहे, मग आपल्याला त्या खाण्याच्या हॅबिट्समध्ये बदल करता येईल का? आणि एव्हरीथिंग स्टार्ट फ्रॉम यू. केबीन आम्ही दररोज केळी खातो म्हणून केळी खा म्हणतो, उपासाला आम्ही साबुदाणा नाही खात, केळीचे पावडर त्याचे थालीपीठ खातो, आणि म्हणून आम्ही सांगतो लोकांना, एक रक्तात केळी भिनली पाहिजे. एक लक्षात, आणि मग तसं तो निर्णय होतो, आणि त्या पद्धतीने राजकीय स्तरावर काम होतं, फायनान्शियल स्तरावर काम होतं, टेक्नॉलॉजीच्या स्तरावर काम होतं, आणि मग कन्व्हर्जन्स होतं. माझी जाता जाता एकच विनंती आहे, आम्हाला आज तो कन्व्हर्जनचा मेसेज घेऊन जाता येईल का? त्याबद्दल आम्हाला ते काम करता येईल का? गावागावामध्ये बैठका घेता येतील का? येस, वी कॅन टेक, आपण घेऊ शकतो. वाड्याचा जर का राजेंद्र पाटील, तो जर का मजुरांबरोबर दिवाळी साजरी करत असेल, तर सक्षमपणे आम्ही पण केलं पाहिजे, आम्ही पण करू शकतो. तर ते आपण सगळ्यांनी करावं, आणि सगळा तो निर्णय घ्यावा. याबद्दल आज सकाळच्या सत्रामध्ये जे सगळे मान्यवर आले, त्यांचे आभार. मॅक्स किसान, मॅक्स महाराष्ट्राची सर्व ती टीम, रवींद्र आंबेकर साहेब, सातत्याने आम्ही बोलत होतो कशी कॉन्फरन्स करता येईल, त्या आंबेकर साहेब आपल्या आणि आपल्या सगळ्या चमूचे, संतोष सोनवणे साहेबांचे, यांचे सगळ्यांचे आभार. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आलेले शास्त्रज्ञ डॉक्टर भोसले सर, त्याचप्रमाणे डॉक्टर सरांचं नाव गुजर सर, यांचे विशेष आभार. कृषी विज्ञान केंद्र पाल आणि त्यांचे पण शास्त्रज्ञांना मला माहित नाही, पण त्यांना काय अडचण आली, त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर जैन इरिगेशनचा तो नेहमीच आपल्याला सपोर्ट असतो, त्यांचा पूर्ण चमू आज आपल्या समोर आहे, त्या आपल्या समवेत आहे, त्यांचे आभार. इतर सर्व मान्यवरांचे आभार.
बाहेर स्टॉल काही गडबडीत आम्ही त्यांना लावायला सांगितलं, प्लीज जाऊन व्हिजिट करा, नसेल तर बघा. आणि हे कोणीतरी करतंय, दिस ट्रान्सफॉर्मेशन इज कमिंग, एक लक्षात द्या. आणि ते आम्हाला तसे काही उभे करता येईल का? आमचे DRP आहेत, त्यांची मदत घ्या. ॲग्रिरियन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणात आम्ही काम करायचं ठरवलंय. फक्त आमची एकच इच्छा आहे की आम्हाला जर का पावडर द्यायची असेल तर त्या खांद्याच्याच केळीची कशी देता येईल, त्याचंच पॅकेजिंग इथनं कसं करता येईल, त्याचंच ब्रँड नेम आम्हाला कसं करता येईल, एवढे प्रकारचं जर का होलिस्टिक आणि सर्वांगीण विकासाची दिशा घेण्याचा निर्णय जर का आज आपण केला तर नक्कीच या परिषदेचं यश होईल. आणि ही परिषद आज संपत नाहीये, आजपासून तिचा खरं कार्यक्रमाची दिशा ही सुरू होते. मग ग्रुप फॉर्मेशन करणे, त्याच्यात मेसेज देणे, प्रशिक्षण कसे घेता येईल, त्याच पद्धतीने निर्यातक्षम वाढवण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते सगळे करण्यासाठी आज सकाळपासून, त्याचप्रमाणे सर्व आमचे ज्यांना आम्ही सत्कार करू शकलो असे सगळ्या सन्माननीय आमच्या शेतकऱ्यांचे आपल्या सर्वांतर्फे मी आभार मानतो. आणि कळत न कळत ज्या काही त्रुटी नक्कीच आहे, कार्यक्रमामध्ये त्रुटी राहतात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त. परंतु पुनश्च एकदा आमचे सर्व मॅक्स किसान महाराष्ट्राचे सगळे आमचे पदाधिकारी, त्यांचे सगळे टीम, त्याचप्रमाणे जैन इरिगेशनचे सगळे, त्यांचे अशोक भवनपासून सगळे त्यांची टीम, त्यांचे त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि जाता जाता एकच आपल्याला विनंती करतो की केळी परिषदेमध्ये ही माझ्यासाठी होती, माझ्या समूहासाठी होती, माझ्या गावासाठी होती, माझ्या जिल्ह्यासाठी होती, पर्यायाने माझ्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या देशासाठी होती. ह्याच गोष्टीचं आपण भानावर येऊन जर का त्याची कृती केली, आजच्या परिषदेचं सार्थक होईल, एवढंच या ठिकाणी अपेक्षा धरतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.